नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी येथे एकदम टेस्टी आणि हेल्दी नाश्ता घेऊन आलेली आहे. तर असा हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला आवडेल. तर हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे. तर हा नाश्ता आपण फक्त रवा आणि मेथीपासून तयार करणार आहे. नेहमी तोच नाश्ता खायला जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही हा नाश्ता एक वेळेस नक्की करून बघा. सुरुवातीला आपण मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढून घेतलेली आहे. तर खिसणीने आपल्याला येथे हा बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे मध्यम आकाराची जी खिसणी असेल त्याने तुम्ही हा बटाटा खिसून घेऊ शकता. कोणताही नाश्ता असू द्या, त्यामध्ये जर का बटाटा वापरलेला असेल तर मुलं आवडीने खातात. तर हा नाश्ता बनवत असताना आपण यामध्ये उकडून बटाट्याचा वापर केलेला नाही, फक्त कच्च्या बटाट्याचाच वापर केलेला आहे. तर आता आपण येथे हा बटाटा खिसून घेतलेला आहे. तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि या सीझनमध्ये आपल्याला सहज मिळणारी भाजी म्हणजे मेथीची भाजी. तर येथे आपण ताजी आणि हिरवीगार अशी मेथीच्या भाजीचा वापर करणार आहे. सुरुवातीला मी येथे मेथी स्वच्छ धुवून नंतर बारीक कट करून घेतलेली आहे. नंतर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. ताजी मेथी आणि कोथिंबीरमुळे या नाश्त्याला अजूनच छान चव येते. आणि मध्यम आकाराचा आपण येथे बारीक कट करून घेतलेला कांदा सुद्धा टाकून घेऊ. आणि येथे टोमॅटो सुद्धा मी मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ. मेथी आणि बेसन पिठामुळे हा नाश्ता अजूनच पौष्टिक बनतो आणि चवीला सुद्धा हा नाश्ता अगदीच छान लागतो. तर येथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच घेऊन ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि तयार करून घेतलेली पेस्ट आता आपण यामध्ये टाकून घेऊ. तर यामध्ये आपण अगदी पाव चमचा काळे मिरे पूड टाकून घेणार आहे. हा नाश्ता लवकर बनायला हवा आणि मुलांना आवडायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकणार आहे. तर नाश्ता लवकर बनायला हवा म्हणून मी यामध्ये बारीक रव्याचा वापर करणार आहे. आणि जर का तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकता, म्हणजे नाश्ता लवकर बनून तयार होईल. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता आपण हे सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट सुद्धा नको आणि जास्त पातळ सुद्धा नको, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर येथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊ. या नाश्त्याला अजून छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये एक तडका तयार करून टाकणार आहे. तर येथे मी तडका पॅन गरम करून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा आणि बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर टाकून घेऊ. तयार करून घेतलेला तडका आपण यामध्ये टाकून घेऊ. तयार करून घेतलेला तडका आपण यामध्ये टाकून घेतल्यामुळे या नाश्त्याला छान चव येते. हा तडका आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर का हे मिश्रण तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं वरतून पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता. तर आता आपलं येथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण यावर 5 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ. तर या मिश्रणामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यासाठी आपण हे मिश्रण 5 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवलेलं होतं. नाश्ता तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. नाही जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट. हा नाश्ता चांगला फुलून यामध्ये चांगली जाडी यायला हवी म्हणून यामध्ये आपण 1 पॉकेट इनोचं टाकून घेऊ. किंवा तुम्ही यामध्ये 1 चमचा खाण्याच्या सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि या मिश्रणामध्ये आता आपण इनो एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या मिश्रणामध्ये इनो किंवा सोडा टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला नाश्ता तयार करण्यासाठी घ्यायचा आहे. तर येथे मी मध्यम आकाराचा पॅन घेऊन त्याला सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे. तर यावरती आपण पांढरे तीळ टाकून घेतल्यामुळे हा नाश्ता दिसायला खूप छान दिसतो. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे तीळ थंडीमध्ये खाणे फायदेशीर असते. पण हा नाश्ता तयार करत असताना यामध्ये तीळ नक्की वापरा, म्हणजे हा नाश्ता खायला अजूनच छान लागतो. पण जर का हा नाश्ता बनवत असताना तुमच्याकडे तीळ नसतील तर नाही टाकले तरी सुद्धा चालेल, पण असतील तर नक्की टाका. आता तयार करून घेतलेलं मिश्रण आपण 1.5 पडी या पॅनमध्ये टाकून घेऊ. आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर येथे आपल्याला हे थोडं जाड ठेवायचं आहे, जास्त पातळ करण्याची गरज नाही. आणि वरच्या बाजूने सुद्धा आपण यावरती थोडे तेल टाकून घेऊ. आणि कडेने आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवरती 5 मिनिटं हे चांगलं होऊ द्यायचं. तर तुम्ही हा नाश्ता मुलाच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण हा नाश्ता थंडा जरी झाला तरी सुद्धा खायला छान लागतो.
तर आता आपण हलक्या हाताने हे सराट्याने पलटवून घेऊ. आणि हे पलटवून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला कडेने थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि यावर आपल्याला परत झाकून ठेवून हे 1 ते 1.5 मिनिटं चांगलं शेकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटं आपण हा नाश्ता चांगला शेकून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हेल्दी आणि एकदम टेस्टी असा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा नाश्ता दिसायलाच एवढा छान दिसतो की बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तर आता आपला इथे तयार झालेला नाश्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर अशाच प्रकारे आपण दुसरा चिल्लासुद्धा तयार करून घेऊ. तर दुसऱ्या वेळेसुद्धा आपल्याला पॅनला थोडं तेल लावून त्यावरती तीळ टाकून घ्यायचे आहे आणि तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी येथे पॅनमध्ये हे तयार करून घेतलेलं आहे तसंच तुम्ही आप्पे पात्रामध्ये सुद्धा हे तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही हे तव्यावर सुद्धा तयार करून घेऊ शकता. पण जर का आपण याचे आप्पे तयार करायचे झाले तर आप्पे तयार करायला वेळ लागू शकतो. म्हणून येथे आपण पॅनमध्ये तयार करून घेतले म्हणजे आपला नाश्तासुद्धा लवकर बनला जातो. तर सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये जर का आपल्याला नाश्ता बनवून द्यायचा असेल तर हा आपण लवकर बनवून तयार करून देऊ शकतो आणि मुलं हा नाश्ता आवडीने खातील. तर हा नाश्ता दिसायलाच एवढा छान दिसतो की मुलं आवडीने खातीलच. आणि जे मुलं मेथीची भाजी खात नाही त्या मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये तुम्ही मेथीचा वापर केलेला आहे. आणि अशा प्रकारे जर का आपण मुलांना याचे काप तयार करून दिले तर मुलं अजूनच आवडीने खातील. पण हा नाश्ता बाहेरून दिसायला तर छान आहेच पण आतून सुद्धा जाळीदार आहे. तर येथे आपल्या थंडीच्या दिवसातील हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आणि तोही अगदी झटपट बनणारा आणि जास्त वेळ न लागता काही मिनिटांमध्येच आपला येथे हा नाश्ता बनवून तयार होतो. जर का या सीझनमध्ये तुम्ही मुलांना हा नाश्ता टिफिनमध्ये बनवून दिला तर मुलं परत परत खायला मागतील याची मला खात्री आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.